मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर खूप दिवस झाले कुठेतरी पिकनिकला जायचं होतं बाहेर आणि खूप दिवस प्लॅन होता. सो आज निघालो आणि चाललो नेरळला एका रिसॉर्ट. आणि सोबत आहे किरण, आशिष भाऊ आणि वहिनी येत आहेत, चिकू आणि ही माझी पिल्लू. एवढं सामान जास्त झालं आहे गाडीवर, एकमेकांच्या गाडींवर लोड करतात ते बघ. किरणचं तोंड दाखव. हां चला. तर आता पनवेल क्रॉस केलं आहे आणि नाश्त्यासाठी श्री दत्त स्नॅक्स म्हणून इकडे आहे, तर तिकडे थांबलो आहे कारण का सकाळी आम्ही काही खाल्लं नव्हतं, भूक लागलेली. हाय चिंटू पिंटू, भूक लागला. चलो तर ऑर्डर दिली आहे, येईल लगेच. स्टॉप कसं करायचं. तर रिसॉर्टला तर पोचलो आहे. पूर्ण रिसॉर्ट तुम्हाला मी दाखवणारच आहे, पण आल्याला त्यांनी आपल्यासाठी जो नाश्ता बनवला आहे तो करायचा आहे, कारण का त्यांनी आपल्यासाठी नाश्ता बनवला होता आणि आपल्याला पोचायला लेट झाला आहे. अजून जेवायला पण खूप टाईम आहे, अजून बाकीचे येतात. म्हटलं तोपर्यंत कांदे पोहे केले ते खाऊन घेऊया. पुढे गेला म्हणजे चिंटी पिंटी. अय चिंटी पिंटी आ जाओ. मला नको आहे, माझं पोट भरलं आहे कारण माझं डोकं पण दुखते. मी चहा सांगितला आहे त्यांना. सो पोहे भरपूर क्वांटिटीमध्ये बनवले आहेत आणि आम्ही आलो थोडाफार नाश्ता करू. ए चला खायला या दोघांनी पण. खेळतोय नंतर. तर आत्ताच फ्रेश झालो आणि आता चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. मुलं तर रेडी झालेत. इकडे वहिनी आहेत, मी एक विसरले, वहिनी घेऊन आले. हे आपलं काय ते ह्यांचं स्विमिंग पूलचं ट्यूब पण घेऊन ठेवा ना, परत कशाला, परत आतमध्ये येणार का आपण एकदा बसलो की. आणि या साईडला आलात तर हे असे 2 बेडरूम आहेत आणि जे जास्त क्वांटिटीची माणसं असतील म्हणजे 10-15 त्यांच्यासाठी इकडे सुद्धा आहे. आणि ही आपली बेडरूम आहे. सो ओपन करूया. आल्या पहिलं सामान वगैरे थोडंफार लावलं. हे बघा मस्त असे बेडरूम आहे आणि एकदम महल टाईप असतं ना त्या टाईपमध्ये बेड आहे. AC ची सर्विससुद्धा आहे तुमच्यासाठी आणि एकदम क्लीन आणि व्यवस्थित आहे. इकडे टॉयलेटचा बघाल, एवढा मोठा टॉयलेट आहे. आणि आमच्याच बेडरूमला अटॅच ही दुसरी बेडरूम आहे. मध्ये इथे डोअरसुद्धा आहे आणि इथून बाहेर जाण्यासाठी सुद्धा डोअर आहे. सो ही पण रूम एकदम मस्त क्लीन आहे आणि 3-4 जण झोपतील असं लांबलचक बेडसुद्धा आहे. आणि हे वॉशरूम पण एकदम व्यवस्थित आहे. आणि समोरचा ओव्हरऑल व्ह्यू एकदम भारीच वाटतो आहे. आणि जशी मागाशी मी बोलली की जास्त माणसं असतील, 10 जणं मित्र किंवा फॅमिली वगैरे असतील एकत्र असे, सो त्यांच्यासाठी एकदम स्पेसियस मोठा रूम त्या साईडला आहे. तिकडे आपण थोड्या वेळात जाऊच. आणि इकडे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी पण बड्डेचा टॅग वगैरे लावला आहे आणि एकदम छान असं डेकोरेट केलं आणि बरंचसं काम अजून त्यांचं बाकी आहे. सो आम्ही लवकर आलो आहे कारण का मला खूप कंटाळा आलेला आणि खूप दिवस झाले इकडे बाहेर गेलो नव्हतो, म्हणून एन्जॉय करण्यासाठी आलो. की त्यांनी सांगितलेलं की 1-2 दिवसांनी काम झालं की या, पण आम्हीच म्हटलं लवकर आलो. अजून बरीचशी कामं बाकी आहेत, ते झाल्यावर परत एकदा व्हिजिट करणारच आहोत. अर्धी पब्लिक पाटणं येणार होती ती आली आहे. हाले डुले गाडी, हाले डुले गाडी, हाले डुले. तर जास्त माणसं असतील फॅमिली फ्रेंड्स तर त्यांच्यासाठी ही रूम आहे. एकदम स्पेसियस आहे, दोन्ही साईडला टॉयलेट आहेत, AC ची सर्व्हिस आहे आणि एकदम क्लीन आहे बघा.
आणि इथून बाहेर पडलात तर समोरच तळ आहे सुंदर असं. इथे बोटिंगचं पण चालू करणार आहेत, पण अजून ती सोय केली नाही आहे त्यांनी. चालू आहे पण बंद आहे ना सध्या. चालू आहे बोटिंग पण जात नाही कोण आता. ओके चालू आहे. उरणवाले आले होते ते चालवली. ओके आहे का तिकडे बोट? सोडून गेले. हां त्याला अशीच सोडून दिली. हां बांधलं सो म्हणजे बोटिंगची सुविधा आहे तिकडे. आपल्याला एक बोट दिसते त्या साईडला. म्हणजे सर्व सोयी आहेत आणि व्यवस्थित आहे एकदम. तर इकडे मस्त असा पाळणा आहे, पाळण्यावर बसलेत पाळणा खेळत. पडशील बाबू. तर आपलं जेवण आलंय भाकरी, ग्रेव्ही, सुकं चिकन आणि राईस. खायचं पाणी पाहिजे. थांब एक मिनिट. इथला व्ह्यू बघा कसला भारी आहे. कारण का समोर आहे स्विमिंग पूल आणि माझ्या कृषिकाचं फेवरेट एकदम. तिच्यासाठी स्पेशली आलो आहे कारण का तिला स्विमिंग पूल खूप आवडतं. बाकीचे लोक जेवत आहेत म्हटलं तोपर्यंत आपण जाऊया. बघा ह्याला इकडे सोडूया. त्यांची मस्ती चालू. तिकडे खोल आहे ना. ए कृषिका कुठे चालली? चला इकडे या. अरे वा कृषिका तुझं रेडी झालं. तुझं आहे. हो दादाची मोठी आहे. तर इथे फिशिंग करतात हे दादा. फिशिंग केली पण यांनी. लय झालाय. नको अजून नका काढू. जिवंत आहे ना. जिवंतच आहे तो. कोणता? चिलापी. चिलापी छान. बघू. तुम्ही इकडे या सुवंदना. नाही तुम्ही तू मोठा होता. त्याच्यापेक्षा मोठा एवढा पाहिजे. अरे तो आला पायाखाली आला. ते बघ कसं आता पकडून टाकला हातातून. मज्जाच मज्जा. मासेच मासे. काय छोटा आहे? मोठा आहे तू. छोटा आहे. तर आत्ता आलोय बोटिंग करायला. एकीकडे मासे पकडत होतो आणि मासे पकडून झालेत फ्रेश एकदम. पिलू आलीस ना तू करून? जा आता जा जा जा. गो नाही ते पडायला होणार. थांब एक मिनिट थांब. बांधून ठेवली. तर इकडे भरपूर खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. तिथे मासेमारी केली म्हणजे पकडले आणि आता बोटिंग करायला आलो आहे. गुहागरला मागे एकदा केली होती आणि आता डायरेक्ट इकडे. व्हिडिओ स्टोरीला टाक मोबाईलमध्ये. तर मस्त असं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला. तर रात्र झाली आहे. काहीतरी 6:30पर्यंत गेलो होतो आणि आत्ता आलो आहे 8:30-9 वाजलेत आणि आता जेवायला चाललो आहे. तर सगळे जेवायला सुद्धा बसले आम्ही फ्रेश होईपर्यंत. चिकन